राज्यातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आज संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांना काही सवाल केलेले आहेत। कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कसे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत पाहूयात। काही दिवसापूर्वी म्हणजे 4 दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पुण्याचे नवीन त्याने एक शो केला। काही गुंडांची परेड केली, कोण मारने फारने झारने बारने, हाँ उनका परेड किया और बोला अब एक फोटो निकालना बंद करो सीएम के साथ काढा। मग काल या 3 प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही? का त्यांच्यावर राजकीय दबाव आहे? हे शो बंद करा, माझं म्हणणं आहे पोलीस आयुक्तांना, ही नौटंकी बंद करा। वागळे, सरोदे, चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा, त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते। जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी मध्यंतरी गुंडांची परेड काढली होती। संजय राऊतांनी त्यावर टीका केलेली आहे की ज्या पद्धतीने वागड्यांवर हल्ला करण्यात आला त्यांची पण परेड काढणार कशी, अशी टीका केली। कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोण फार मोठे नेते आहेत का? कोणी योग्य नेते असतील त्यांच्याबद्दल मला विचारायचं। संजय राऊतबद्दल काय विचारायचं? नरेंद्र मोदी, अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस, त्याचं फेसबुक लाईव्ह वरचा तो व्हिडिओ आलाय। गोळ्या झाडतानाच दिसते पण कोण झाडते हे कळत नाहीये। आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या की आणखीन कोणी चालवल्या, आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का, हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे। 2.5 वर्षात 2दा मंत्रालयात गेलेले मुख्यमंत्री मला वाटतं फावल्या वेळा CID आणि पेट्रोल क्राईम पाहत असतील, आणि मग तो कोण एक जासूस, काय नाव त्याचं, जासूस करमचंद त्यांच्यातून अवतरला असेल असं मला वाटतं। परंतु हे अतिशय वाईट आहे, हे दुर्दैवी आहे। राजकारण करायला खूप वाव आहे, परंतु एका आपल्या सहकार्याच्या मुलाचा मृत्यू आणि त्या मृत्यूचं राजकारण हे फार वाईट आहे। करमचंद जासूसला प्रतिष्ठा आहे या देशामध्ये। एकेकाळी करमचंद जासूसने या देशामध्ये खूप चांगलं काम केलं आहे, आपण पाहिलं असेल। तो जरा त्याने इतिहास आणि माहिती समजून घ्यावी आणि मग बोलावं। त्यासाठी थोडासा अभ्यास असावा लागतो, वाचन असावं लागतं। आसपास गुंड नव्हे तर विचारवंत बुद्धिवंत असावे लागतात। रोज 4 गुंडांबरोबर बैठका घेऊन बरं का बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची परंपरा आहे, त्यांच्याबरोबर लेखक, विचारवंत, साहित्यिक, कवी आम्ही पाहिले आहेत, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ पाहिलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते पाहिले आहेत, यशवंतराव चव्हाणांपासून। पण आजच्या मुख्यमंत्र्याबरोबर खंडणीकर, चोर, बलात्कारी, अपहरणकर्ते, खुनी हे असल्यामुळे फेकूचंद जे आहेत आपले मुख्यमंत्री बरं का, त्यांना आसपास सगळे असेच करमचंद दिसतात। मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीये। म्हणजे फडतूस, कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय। आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती। मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे मी आता एवढंच बोलीन, गेट वेल सून। याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही। मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल, उद्धवजी गेट वेल सून, गृहमंत्र्यांना मनोरुग्ण गेट वेल सून, गेट वेल सून। मग त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरती परिणाम झालाय, गेट वेल सून। उद्धव ठाकरे म्हणजे मी म्हणते ठीक आहे, तुम्ही मला गेट वेल सून म्हणताय, पण संपूर्ण महाराष्ट्राची जनता म्हणते देवेंद्र गेट आउट सून, गेट आउट। तुमच्या एवढा नालायक, निर्दयी गृहमंत्री आम्ही आजपर्यंत कधी पाहिला नव्हता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।